नागपुरातील श्री स्वामी समर्थ हार्ट केअर हॉस्पिटल हे वेदनारहित आणि आधुनिक हृदयविकार उपचारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विश्वासार्ह नाव बनलंय। अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ञ डॉक्टर आणि रुग्णसेवेला समर्पित आरोग्य कर्मचारी यामुळे या रुग्णालयानं आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। श्री स्वामी समर्थ हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाकडे केवळ एक केस म्हणून नव्हे तर एक अमूल्य जीवन म्हणून पाहिलं जातं। उपचार म्हणजे फक्त आजार बरा करणे नव्हे तर रुग्णांच्या आयुष्यात नव्यानं आशा आणि विश्वास निर्माण करणं हेच या रुग्णालयाचं ध्येय आहे। गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर येथील एक रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत होता, मात्र त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती। अखेरीस श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यानं नागपूर येथे येण्याचा निर्णय घेतला। रुग्णालयात दाखल होताच तज्ञ डॉक्टरांनी आधुनिक तपासण्या आणि अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं आजाराचं अचूक निदान केलं। कमी वेळेत योग्य उपचार सुरू करण्यात आले। विशेष म्हणजे येथे 70 ते 100% ब्लॉकेज असलेल्या रुग्णांवरही शक्य तितक्या प्रमाणात शस्त्रक्रियेविना उपचार केले जातात, ज्यामुळे रुग्णांना वेदनारहित आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होतो। आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञांची टीम आणि सेवाभावी दृष्टिकोन यामुळे हे रुग्णालय अनेक रुग्णांसाठी नवजीवनाची आशा ठरत आहे। नमस्कार, UCNच्या दर्शकांना माझा नमस्कार। मी डॉक्टर प्रदीप पाटील, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डायरेक्टर। आज आपण जे बोलणार आहे, एक चंद्रपूरहून आमच्याकडे पेशंट आले होते। त्यांचं नाव आहे यडलावर साहेब। 63 वर्षाचे ते आहेत आणि त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती। त्याच्यामध्ये समजण्यात आलं होतं की लेफ्ट मेनमध्ये 60% ब्लॉकेज आणि इतर तिन्ही नसांमध्ये 80, 90 आणि 80 असे ब्लॉकेजेस होते। अशा कंडिशनमध्ये त्यांना बायपासची सल्ला दिली गेली होती। ज्यावेळेस आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळेस त्यांना लगातार दम लागत होता आणि श्वास फुलत होता आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना छातीमध्ये राऊंड दुखत होतं। अशा कंडिशनमध्ये आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊन जा आणि आम्ही तुमचा विदाऊट ऑपरेशन ट्रीटमेंट करणार। तर त्यांना 40 दिवसाचा कोर्स सांगितला। त्याच्यामध्ये 35 मशीनचे ट्रीटमेंट सांगितले, म्हणजे ECP आणि 20 सलाईन सांगितले। 4-5व्या दिवशीच त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणं चालू झालं। दम लागणं हळूहळू कमी होत गेलं आणि श्वास लागणंही कमी होत गेलं आणि नंतर ते जिनाही चढायला लागले। त्याच्यानंतर आज जवळजवळ 32 दिवस झालेले, 32 मशीनचे सिटिंग झालेले आणि आता काही दिवसातच 8 दिवसात त्यांना आम्ही डिस्चार्ज करणार आहे।